जाऊ का नको? बॉसला विचारू का? विचारतो. अगं अनाथ आश्रमातून फोन आहे. एक मिनिट हा, जरा कामाचा आहे. हॅलो. हॅलो बॉस, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हो हा, नाही आमच्याकडे आज जरा होळीचा कार्यक्रम आहे ना, त्याचीच जरा गडबड चालू होती. कोणी आहे का तिकडे? हो हो, आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी करतात होळी. चालेल ना. हो हो. हा बोल केडी. बॉस, नाही काही नाही. काय झालं? काही बोलायचं होतं का तुला? ते शुभेच्छा, होळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केलाय मी तुला. तुला पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय पुरणपोळ्या खायला यायचा विचार आहे का? काय रे, काही म्हणालास का? मी काहीच नाही म्हणालो. गुड. आता इकडे यायचा विचारही करू नकोस. बॉस पण अरे हो, मला माहितीये ना, तू पुरणपोळ्या खाण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतोस. आणि तू जर इकडे आलास तर मग आपलं काही खरं नाही. आपल्याला हे नाटक पुढे काही दिवस कंटिन्यू करावं लागणार आहे, नाहीतर खांडेकर आणि बेलसरे आपलं लग्न लावल्याशिवाय शांत बसणार नाही. ठीक आहे बॉस. तारेणी बाळा, आले आले. बरं चल, मला आता स्वयंपाक करायला जायचंय, मी जाते. आणि हा, तू प्लीज मला सारखा सारखा फोन करू नकोस, कारण माझ्या फोनवर जर तुझं नाव कोणी वाचलं ना, तर आपली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. ठीक आहे, चल ठेवते मी आता. बॉस बॉस, पुरणपोळ्या तुझ्यापर्यंत पुरणपोळ्या पोचवायची जबाबदारी माझी. काही काळजी करू नकोस. ठीक आहे, बाय. बॉस. आता बॉसची ऑर्डर आहे म्हटल्यावर फॉलो करावी लागेल. चला केदार,